महाराष्ट्रात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान वाढत चालले आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील जिन्सी परिसरात एआयएमआयएमच्या प्रचार रॅली दरम्यान मोठा गोंधळ झालाय। यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून विरोधी पक्षांनी या घटनेवर पब्लिसिटी स्टंटचा आरोप केलाय। घटनेनुसार बुधवारी सायंकाळी 7 वाजता शहरातील आमखास मैदानात एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची सभा आयोजित करण्यात आली होती। त्याआधी दुपारी सुमारे 1 वाजता प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एक रॅली काढण्यात आली होती। या रॅली दरम्यान जिन्सी परिसरात दगडफेक व मोठा गोंधळ झाल्याचे सांगितले जाते। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 40 ते 50 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। या घटनेनंतर सत्ताधारी नेत्यांनी एआयएमआयएम नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत। कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की हा हल्ला बाहेरून नसून एआयएमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी केलाय। सावे म्हणाले, ज्यांना जलील गुंड म्हणत आहेत ते त्यांच्याच पक्षातील लोक आहेत। मागील वेळी त्यांनी नगरसेवक बनवले होते। तर मंत्री संजय शिरसाट यांनी हा प्रकार पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे घडल्याचे सांगितले। तिकीट वाटपातील कथित गैरव्यवहारामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता आणि त्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला। विरोधकांचे म्हणणे आहे की शहरातील वातावरण बिघडवून निवडणुकीपूर्वी सहानुभूती मिळवण्यासाठी हा प्रकार मुद्दाम घडवून आणण्यात आलाय। सध्या पोलीस तपास करत असून हिंसाचारामागील नेमकी भूमिका काय होती हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। निवडणुकांपूर्वी शहरात शांतता अबाधित राहावी यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। खरं तर इम्तियाज जलील आणि हे एमआयएमच्या 2 गटामध्ये ही मारामारी झाली। निश्चितच ही गुंडांची पार्टी आहे। अराजकता आणि शांतता भंग करणारी शहरातल्या हा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे हे गुंड एकमेकांना मारूनच हा पक्ष मारणार आहे हे सिद्ध झालेलं आहे। आणि निश्चितपणे ही राजकीय पोळी भाजण्याचं काम इम्तियाज जलीलनं केलं। वड्याचं तेल वांग्यावर नेण्याचा प्रयत्न करताय, दुसऱ्यावर हे सांगताय, राजकीय इश्यू याला करण्याचा प्रयत्न करताय, परंतु त्यांच्याच लोकांनी हाणून त्यांना मारण्याचं काम केलं, पळवण्याचं काम केलं। गुंडा त्यांचेच होते पण आरोप भाजपला। मी सांगितलं ना, वड्याचं तेल वांग्यावर, याला राजकीय स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, म्हणजे दिशाभूल करण्याचं काम केलं। परंतु हे दोन्ही गट त्यांचेच आहे, दोन्ही गुंड त्यांचेच आहे आणि त्यामुळे ते एकमेकावर मारून मरणारच आहे हा पक्ष। वातावरण खराब होतं शहरामध्ये आज खऱ्या अर्थानं त्यांच्या गुंडागर्दी पाहून ही अराजकता शांतता भंग झालेली आहे आणि हा गुंडागिरीचा पक्ष आहे। निश्चितपणे येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी आणि या छत्रपती संभाजीनगर मधला नागरिक या एमआयएमला हिशोब देणार आहे। मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही एमआयएम। पोलीस प्रशासनाला काय पोलीस प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो की या गुंडगिरीला आळा घालणं गरजेचं आहे। शहरात खूप शांतता आहे आणि या निवडणुकीच्या काळात कोणत्याही नागरिकाला कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे। रस्त्यावर येऊन पैसे उडवणं, गुंडागर्दी करणं, अराजकता माजवणं या पक्षाचं धोरण आहे आणि त्याच्यामुळे कालच्या गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहे आणि 13 लोकांच्या नावाची फिर्याद आहे। व्हिडिओ बघून आम्ही सीसीटीव्ही फुटेज बघून बाकीचे आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतोय। निष्पन्न होतील जशी नावं त्याप्रमाणे पथकं आमची कार्यरत आहेत आणि पुढील आरोपी सुद्धा जे फरार आहेत ते सुद्धा अटक करण्यात येतील। किती लोकांवर गुन्हा आतापर्यंत 13 आणि इतर 40 ते 50 अशा लोकांवर गुन्हा दाखल आहे। इतरची जी नाव आहेत ती फुटेज आणि जे व्हिडिओ क्लिप आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या माहितीवरून आम्ही निष्पन्न करतो। निष्पन्न झाल्यानंतर नेमका गुन्हा कुठला आहे? हल्ला केल्याचा आहे की जमावबंदी आदेश झुगारण्याचा आहे? त्याच्यामध्ये पोलीस फिर्यादी आहे, जमावबंदी आदेश झुगारण्याचा आहे आणि बाकी सगळे जे सेक्शन आहे घटनेप्रमाणे ते लावण्यात आलेले आहेत। कालच्या गुन्ह्यामध्ये